हॅलो फ्रेंड्स, मी देवयानी देवाच किचन या आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बघणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आवडते मोदक. हे मोदक आपण बनवणार आहोत बेसन पीठ आणि मिल्क पावडरपासून. अगदी सोप्या पद्धतीने आपण हे मोदक बनवणार आहोत. आपले हे मोदक माव्यासारखे सॉफ्ट आणि रुचकर बनतात, जे तोंडात टाकताच विरघळतात. चला तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. प्रथम गॅसवर तूप टाकले आहे 3 टेबलस्पून. तूप थोडेसे वितळून द्यायचे आहे आपल्याला. त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बेसन पीठ 1 वाटी. बेसन पिठाच्या थोड्याशा गुठळ्या बनतात, तर त्या आपल्याला पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे. म्हणजे तोपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे पिठाला. एकही गुठळी राहता कामा नये. यासाठी मला 15 मिनिटे लागली. 15 मिनिटानंतर आपले अशा प्रकारचे पीठ तयार होते. यात एकही गुठळी नाहीये. आपल्या बेसन पिठाला थोडासा गोल्डन कलर आला आणि त्याचा सुगंध यायला लागला की समजायचे आपले मिश्रण परतले आहे. त्यातला कच्चापणा निघून गेलेला आहे. आता यामध्ये मी 1 छोटी वाटी साखर टाकलेली आहे. साखर आपल्याला मिक्स करायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दूध ॲड करायचे आहे. दूध हे मीडियम साईजची 1 वाटी घेतलेली आहे. पण पूर्ण दूध आपल्याला एकाच वेळी ॲड नाही करायचे आहे. पहिली मी अर्धी वाटी दूध टाकलेले आहे. मिश्रण आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहे, जेणेकरून ते खाली कढईला चिकटणार नाही आणि त्याच्या गुठळ्या पण बनणार नाही. त्यासाठी आपल्याला ते हलवत राहायचे आहे. आता उरलेले दूध पण मी टाकून दिलेले आहे. पूर्ण 1 वाटीभर दूध मला यासाठी लागले. आता मी हा स्पॅच्युला घेतलेला आहे, कारण त्याने मिल्क पावडर टाकलेली आहे 1 वाटी. स्पॅच्युलाने आपल्याला मिश्रण छान एकत्र म्हणजे छान मिक्स होते आपले मिश्रण. गुठळ्या वगैरे काहीच राहत नाही. जसे जितके उचटणीने चांगले नाही हलवता येत, तितके स्पॅच्युलाने छान हलवता येते. म्हणजे छान मिश्रण एकजीव होते आपले. आपले मिश्रण आता बनत आलेले आहे. अगदी छान दाटसर असे मिश्रण आपले बनलेले आहे. असा घट्ट गोळा बनायला लागला की समजायचे आपले मिश्रण तयार होत आलेले आहे. आता आपण ह्या मिश्रणाला गॅस बंद करून घेऊ आणि एका वाटीमध्ये काढून घेऊया. एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. बघा किती छान झाले आपले मिश्रण तयार. कलर पण छान आलेला आहे आणि खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. अगदी छान बनलेले आहे. आता मी हे एका ताटामध्ये काढून घेत आहे. आपल्याला मिश्रण थोडे थंड होऊ द्यायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक साचा मोदकचा घ्यायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स पण टाकायचे आहे. काजू, बदाम
छोट्या छोट्या पीसमध्ये काटून घेतलेले आहे, कट करून घेतलेले आहे। एक्स्ट्राचा जेही असेल ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। झटपट असा आपला मोदक तयार आहे बेसन पिठापासून। आता जर आपल्याकडे मोदकचा साचा नसेल तर आपण अशा प्रकारेही मोदक करू शकतो। हातावर आपल्याला थोडेसे मिश्रण घेऊन त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे। आधी गोल करायचे आणि नंतर हळूहळू वरती त्याला टोक काढायचे आणि त्यानंतर टूथपिकच्या साहाय्याने अशा छोट्या छोट्या लाईन्स काढून घ्यायच्या आहे। त्याने आपला मोदक अगदी सुरेख दिसतो। अजून एक मोदक मी साच्यामध्ये करून दाखवत आहे तुम्हाला। ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे आणि एक्स्ट्राचं पोर्शन काढून घेतलेला आहे पिठाचा। बेसन पिठाचे हे मोदक अगदी बनवायलाही सोपे आहे आणि दिसतातही छान। याचे आपण मोदक नसेल बनवायचे तर आपण याचे लाडू पण बनवू शकतो आणि पेड्यासारखा आकार देऊन त्याचे पेढे पण बनवू शकतो। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा। बघा आपला मोदक अगदी छान दिसत आहे। अशा प्रकारचे मोदक तुम्हीही नक्कीच घरी करून बघा आणि आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखवा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।